सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 मार्च 2026 बुधवार रोजी दर्श अमावस्या आलेली आहे, म्हणजेच फाल्गुन अमावस्या. अमावस्येला प्रारंभ होणार आहे 18 मार्च सकाळी 8:25 ही दर्श अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि 19 मार्चला सकाळी 6:53 ही अमावस्या तिथी संपणार आहे. 18 मार्चला संपूर्ण दिवस रात्र ही दर्श फाल्गुन अमावस्या असणार आहे. अमावस्येच्या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे. महिलांनो, दादांनो, जरा लवकर उठा आणि अंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ, अगदी चमचाभर जरी टाकलं ना चालेल, अगदी मूठभर नाही टाकायचं आहे, चमचाभर खडं मीठ टाकायचं आहे. बारीकसा तुरटीचा खडा टाकून अंघोळ करायचा आहे. कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील, कुणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील, कुठली बाधा असेल, वारं असेल, काही ना काही त्रास असतील तुम्हाला आजूबाजू, मनात नकारात्मकता असेल, संपूर्ण नकारात्मकता नष्ट करण्याची या 2 गोष्टींमध्ये अगदी ताकद आहे, पॉवरफुल. आणि अमावस्येला जर आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जर आपण केला ना तर खूप प्रभावशाली ठरतो आणि माता लक्ष्मीला सुद्धा तुमच्याकडे आकर्षित करेल हा उपाय. म्हणून लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा आंघोळीचा उपाय जरूर करायचा आहे. घरदार स्वच्छ करायचं आहे. बघा, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. जेवढे कामं करायचे असतील ना, म्हणजे गुढीपाडव्याला एकदम घाई गडबड होणार नाही, आपल्याला शांततेत सण साजरा करता येईल. म्हणून महिलांनो, जळमट वगैरे काढणं, जे काही कामं असतील घरात, गॅस शेगडी धुणं वगैरे, दारं वगैरे, खिडक्या वगैरे स्वच्छ पुसून वगैरे करणं, या गोष्टी उद्या अमावस्या तिथीत केल्या तर खूप लाभदायक ठरतात. घरात सकारात्मकता येते, नकारात्मकता निघून जाते. काही घरातली अडगळ असेल ती टाकून द्यायची असेल, उद्याचा दिवस छान आहे. आपल्या घरातली जी अलक्ष्मी आहे ती काढून टाका आणि गुढीपाडव्याला माता लक्ष्मीला आपल्या घरात अगदी आनंदाने आगमन करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. म्हणून उद्याच्या उद्या सर्व घरदार स्वच्छ करायचं आहे. उंबरठा पूजन उद्यासुद्धा करा आणि परवासुद्धा 19 तारखेला तर गुढीपाडव्याला आपण करणारच आहोत. पण उद्या शेवटची अमावस्या आहे, या वर्षाची शेवटची अमावस्या आहे. हिंदू मराठी वर्षाची ही शेवटची अमावस्या आहे. पुढील वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. म्हणून वर्षाच्या शेवटच्या अमावस्येला सुद्धा आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्या. गोमूत्र, हळदीचं लेपन करायचं असेल किंवा तुम्ही गुढीपाडव्याला करत असाल, उद्या किमान संपूर्ण घरात एक पवित्र पाणी शिंपडून द्यायचं आहे. महिलांनो, उपाय जरूर करा, खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, एक कापराचा तुकडा, भीमसेन कापराचा तुकडा बारीक करून टाकायचा आहे, तो त्या पाण्यात टाका. सर्व त्यात हळद टाकायची आहे, गोमूत्र असेल, गुलाबजल असेल, गंगाजल असेल, ज्या आपल्या घरात पवित्रता आणि सकारात्मकता खेचून आणतात या वस्तू, त्या सर्व वस्तू पाण्यात टाकायच्या आहे. आणि हे पाणी अगदी घराच्या कान्याकोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे. संडास बाथरूम सोडून संपूर्ण घरात हे पाणी अगदी कान्याकोपऱ्यात शिंपडा. शिंपडताना तुम्ही तुळशीपत्र किंवा एखादं फूल वगैरे असेल त्याचा वापर करू शकता किंवा हाताने जरी शिंपडून दिलं चालेल. घरात, अंगणात, उंबरठ्यावर तर आवर्जून शिंपडायचं आहे. अंघोळीनंतर हा उपाय करा महिलांनो, खूप खूप छान अनुभव येतील. जी नकारात्मकता असते ती नष्ट होते. कुणाची नजर बाधा लागलेली असेल घरादाराला तर अमावस्येला हा उपाय जरूर करायचा आहे. नावाला सुद्धा तुमच्या घरात नकारात्मकता उरणार नाही. घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, उपाय आवर्जून करायचा आहे. बघा, मोठी अमावस्या आहे ही. तुम्हाला देव्हारा स्वच्छ करायचा असेल तर उद्या आवर्जून स्वच्छ करा. देवघरातील देव स्वच्छ करायचे असतील, उद्याचा दिवस छान आहे. परवा गुढीपाडवा आहे, घाई गडबड नाही व्हायला पाहिजे. आपल्या पाठीमागे आनंदाने सण साजरा करायचा आहे. म्हणून उद्याच्या उद्या ही सर्व कामं महिलांनो आवर्जून करा. त्याचबरोबर पितृदेवांसाठी ही अमावस्या तिथी तर खूपच प्रभावी ठरते. जशी प्रत्येक अमावस्या लक्ष्मीनारायणांसाठी प्रभावी असते, तशीच पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी, पितृदोषाच्या काही अडीअडचणी असतात आपल्या पाठीमागे, थोडा का होईना प्रत्येकाला पितृदोषाचा हा त्रास असतोच. त्यामुळे अडीअडचणी येतात, घरात पैसा टिकत नाही, कामं अडतात, मुलांना प्रगतीत अडथळे येतात. तर काय करायचं आहे, दर अमावस्येला हा उपाय तर जरूर करायचा. पण उद्या तर शेवटची मोठी दर्श अमावस्या आहे. थोडासा भात शिजवायचा आहे. तुम्ही मीठ टाकलेलं असो भातात किंवा नसो,
तो भात घ्यायचा आहे आणि त्यावर भात शिजवताना अख्खाच तांदूळ घ्यायचा आहे. पितृदेवांची सेवा करा किंवा देवांची सेवा, पण जेव्हा आपण तांदूळ वापरतो ना, तो अख्खा वापरायचा आहे. आपण इतर वेळी तुम्ही तुकडा वगैरे तांदूळ खाऊ शकता, पण जेव्हा हे प्रभावी उपाय करतो, सेवा करतो ना, तो अख्खा तांदूळ घ्यायचा आहे. अगदी राशनिंगचा घेतला तुम्ही महिलांनो चालेल. थोडासा गोळाभर भात घ्यायचा आहे. एखादं छोटासा कागद घ्या, पुठ्ठा घ्या किंवा एखादं पत्रावळीचा बाऊल असेल तुमच्याकडं, त्यात तो भात ठेवायचा आहे. त्यावर चमचाभर ताजं दही ठेवायचं आहे. चिमूटभर साखर टाकायची आहे. घरातल्या कर्त्या व्यक्तीने हा उपाय जरूर करा. आता माझे दादा घरी नसेल, महिलांनी उपाय करा. मोठे मुलं असतील त्यांच्याकडून उपाय करून घेतला हा चालेल. घराबाहेर आपल्याला कावळ्याला हा भाताचा, दही भाताचा नैवेद्य खाण्यासाठी ठेवायचा आहे. बघू नका कोण खात आहे, तुम्ही फक्त प्रार्थना करायची आहे. पितृदेवांना मनातील इच्छा बोला आणि दही भात साखर एखाद्या कोपऱ्याला, म्हणजे जिथं कावळे येतात पटकन खाऊन जातील अशा ठिकाणी तो दही भात घराबाहेर ठेवायचा आहे. तुमचं टेरेस असेल, गच्ची असेल, तुम्ही तिथंही ठेवू शकता. थोडासा घ्या म्हणजे इकडं तिकडं पडणार नाही, वाया जाणार नाही आणि कावळे अगदी आनंदाने तो दही भाताचा नैवेद्य खातील. तर दही भात ठेवताना मनातील इच्छा बोला. पितृदेवांना प्रार्थना करायची आहे. काही चूकभूल झाली असेल तुमच्याकडून तर माफी मागून घ्या. मागे वळून बघू नका. चिमणी खातंय, कावळा खातोय, कबूतर खातंय, तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे. घासातला घास तुम्ही पितृदेवांच्या नावाने अमावस्या तिथीत काढून ठेवला, हेच पितृदेवांना खूप आहे. बाकी आपले स्वामी बघत आहे. पितृदोष कायमचा नष्ट होतो जर आपण गोळाभर दही भात दर अमावस्या तिथीला असा घराबाहेर जर कावळ्यांना ठेवला ना, तर खूप प्रभावी ठरतो. कितीतरी अडचणीतून अगदी 99% अडीअडचणी पितृदोषाच्या नष्ट होतात आणि मुलाबाळांची प्रगती होते. घरात लक्ष्मी नांदते. बघा, जसं आपलं कुलदैवत आपल्यावर प्रसन्न असणं अगदी महत्त्वाचं आहे, तसं आपले पितृदेव सुद्धा महत्त्वाचे असतात. आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या बऱ्याचशा अडचणी दूर होतात. म्हणून उद्या दही भाताचा हा उपाय जरूर करायचा आहे. तुम्हाला घरात ठेवायचा असेल, काही महिला वास्तूला सुद्धा प्रत्येक कोपऱ्यात सुद्धा थोडा थोडा दही भात ठेवता आणि संध्याकाळ झाली की तो दही भात घराबाहेर ठेवता किंवा रात्रभर दही भात ठेवता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तो दही भात बाहेर टाकून दिला जातो. तुम्ही जसे उपाय करतात ना दही भाताचे, ते उपाय आवर्जून करा. मुलांवरून भात उतरवून टाकायचा असेल तर आवर्जून मुलांना पूर्व पश्चिम उभं करा. मुलांवरून दही वगैरे टाकू नका. नुसता भात घ्यायचा आहे. एखाद्या बाऊलमध्ये, ताटलीत घ्या. मूल लहान असो मोठं असो, थोडी का होईना नजर बाधा लागलेली असते मुलांना. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत भात 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे, उतरवून घ्यायचा. ओवाळताना उतरवताना श्री स्वामी समर्थ स्वामींचा षडाक्षरी मंत्र तुम्ही जपू शकता किंवा तुम्ही जे बोलतात दृष्ट वगैरे काढताना ते बोला महिलांनो. आणि मुलांवरून भात उतरवून एखाद्या कोपऱ्याला घराबाहेर टाकून द्यायचा आहे. चिमणी पाखरं खाल्लं लगेच मुलांची नजरबाधा उतरून जाते. त्याचबरोबर तुम्हाला जर भात उतरवायचा नसेल तर नारळाचा अत्यंत फलदायी उपाय सांगत आहे. 1 नारळ घ्यायचा आहे. आता एका व्यक्तीसाठी 1 नारळ तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला जर नारळ परवडत नसेल तर मग तुम्ही मुलांवरून भात उतरवू शकता, मीठ मोहरी उतरवू शकता. खडं मीठ, फक्त मुठभर खडं मीठ जरी घेतलं ना, उद्या दर्श अमावस्येला मुलांना पूर्व पश्चिम उभं करावं. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत खडं मीठ उतरवून घ्यायचं आणि सरळ बेसिनमध्ये टाकून द्यायचं वाहत्या पाण्यात. लगेच मुलांची नजरबाधा उतरून जाते. तुम्ही तुरटीचा सुद्धा उपाय करू शकता. मुलांवरून तुरटीसुद्धा बारीकसा खडा घ्या, मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्या. तुमच्या घराबाहेर जर चूल वगैरे असेल, चुलीत जाळायला टाकून दिला, मुलांची नजरबाधा लगेच उतरून जाते. आता प्रत्येकाच्याच घराबाहेर चूल नाही, तो पाण्यात जरी टाकून दिला उतरवलेला तुरटीचा खडा, फक्त 7 वेळा उतरवायचा आहे आपल्याला हा तुरटीचा खडा. मीठ असेल, भात असेल, मीठ मोहरी असेल, पीठ मीठ असेल, अशा पद्धतीने उद्या मुलांची नजरबाधा जरूर काढून टाका. आता तुम्हाला नारळ परवडत असेल, छोटा मोठा नारळ घ्यायचा, चांगला पाणीदार, शेंडी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने मुलांवरून नारळसुद्धा तुम्ही 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून डस्टबिनमध्ये बाहेर टाकायचा आहे. उतरवलेले नारळ घरात डस्टबिनमध्ये टाकू नका.
घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे. उद्या मोठी अमावस्या आहे. बरेचसे लोक नारळाचा उपाय करतात आणि करावे. अमावस्या तिथी अशी असते की आपली सर्व नकारात्मकता नष्ट करण्याचाच दिवस असतो. पण उतारे वगैरे नारळ वगैरे टाकताना एखाद्या कोपऱ्याला टाका. आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशा गोष्टी कुठल्याच अमावस्येला करू नका. नारळ ओवाळून टाका, पण कोपऱ्याला टाका, डस्टबिनमध्ये टाका. लहान लेकरं किंवा आपण ये जाय करतो, पाय वगैरे पडतो. आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन आपली इडापिडा कधीच उतरत नसते. म्हणून एखाद्या कोपऱ्याला टाका. लगेच तुमची नजरबाधा उतरून जाईल. उद्या आपल्या घरावरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकायचा आहे. महिलांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा उपाय केला ना तुम्ही, दिवसभरात केव्हाही हा उपाय करा. बघा, सकाळी 8 वाजेपासून, 8:15 वाजेपासून, 8:30 वाजेपासून अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे. अगदी रात्रीच्या 9, 10, 12 वाजेपर्यंत एक नारळ घ्यायचा आहे. घरातल्या कर्त्या व्यक्तीनेच आपल्या घरासाठी उपाय करायचा आहे. कुणाकडूनच करून घ्यायचा नाही. कुणाच्या मनात आपल्याविषयी कुठल्या गोष्टी चालू आहे त्यांच्या मनात आपल्याला माहीत नाही. म्हणून घराच्या कर्त्या महिलेने किंवा कर्त्या दादांनी, पुरुष दादांनी हा उपाय करायचा आहे. घराबाहेर जायचं आहे, नारळ घ्यायचा आहे आणि शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने तो नारळ पकडायचा. घराच्या चौकटीपासून घराच्या उंबरठ्यापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा तो नारळ ओवाळून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र सुरूच ठेवा आणि तो नारळ घराबाहेर डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. फेकून द्या. फुटो तुटो काहीच बघू नका. मागे वळून बघायचा नाही. घरावरून नारळ ओवाळायचा, सरळ एखाद्या कोपऱ्याला फेकून द्यायचा आहे. फुटला का वगैरे काहीच बघत बसू नका. घरी यायचं आहे, हातपाय धुवून घ्यायचा आहे. तुमच्या घरादाराची इडापिडा लगेच उतरून जाईल. खूप प्रभावी उपाय आहे. नारळाचा हा उपाय जरूर करा. तुमचं 4 चाकी वाहन असेल, टू व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्यावरनं सुद्धा घड्याळाच्या दिशेने उलटा नारळ ओवाळू नये कधीच. सुलटा आपल्या घड्याळाच्या दिशेनेच आपल्याला नारळ ओवाळून टाकायचा आहे. 7 वेळा ओवाळा आणि डस्टबिनमध्ये टाका. बघा, वाहनाला सुद्धा कधीच कुणाची नजरबाधा होणार नाही. अपघात वगैरे होत असतील तर उद्या नारळाचे हे उपाय जरूर आवर्जून करा. त्याचबरोबर उद्या अमावस्या तिथी आहे. महिलांनो, सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, जरी आपण गुढीपाडव्याला सुद्धा सेवा करणार आहोत, पण उद्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि प्रत्येक अमावस्या माता लक्ष्मी, लक्ष्मीनारायणाला समर्पित असते. सकाळी संध्याकाळी श्री विष्णू सहस्त्रनामावली तुम्ही पठण करा किंवा यूट्यूबवर लावून दिलं जरासं मोठ्या स्वरात. आपली वास्तू नेहमी तथास्तू प्रसन्न राहते. म्हणून उद्या विष्णू सहस्त्रनामावलीची सेवा करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा. अगदी 11 वेळा केलं ना तुम्ही चालेल. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. माता लक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा जरूर करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उद्या सकाळी नाही जमलं महिलांनो, किमान संध्याकाळी तरी तेलाचा लावा, तुपाचा लावा. आपल्या मुख्य दाराशी एक दिवा आवर्जून लावा. दिव्याखाली काहीतरी कागद, पुठ्ठा, एखादी ताटली वगैरे आसन ठेवा. दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. 2 लवंग त्या दिव्यात टाका. 1 कापराचा तुकडा टाका आणि आपल्या उंबरठ्याला हात लावायचे आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. तुमच्या मनात जी प्रार्थना असेल, तुमच्या समस्या असतील, त्या माता लक्ष्मीला सांगा उंबरठ्याला हात लावून. आणि माझ्या घरात अखंड वास्तव्य कर, माझ्या घरात स्थिर स्वरूपात वास कर, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर, सुख समृद्धी नांदू दे, अशी मी उदाहरण देत आहे तुम्हाला. तुमच्या मनातील इच्छा बोलून एक दिवा तुम्हाला मुख्य दारात संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. मोठी अमावस्या आहे, जरूर करा. तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तिथंसुद्धा एक दिवा लावून यायचा आहे. माठाजवळ सुद्धा एक दिवा पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडं तोंड करून, माठ तुम्ही कुठंही ठेवलेला असू दे, फक्त दक्षिण दिशा कुठं येईल तिकडं तोंड करून एकमुखी तेलाचा दिवा लावायचा आहे. तुमच्याकडं जे तेल असेल ते टाका दिव्यात. दुहेरी वाट टाका. मातीची पंती घ्या. ती पंती टाकून द्यायची गरज नाही. रोज तुम्ही तो दिवा तिथं माठाजवळ लावू शकता किंवा दर अमावस्येला तुम्ही लावत असाल ती पंती धुवावी, पुन्हा तीच वापरू शकता तुम्ही. माठाजवळ दिवा लावा. मुख्य दाराशी दिवा लावा. पिंपळाजवळ दिवा लावायचा आहे. एखादा गुळाचा खडा पिंपळाजवळ ठेवून या महिलांनो, खूप सुंदर अनुभव येतात. आपल्या तुळशी मातेची सुद्धा उद्या 2 वेळा सेवा करायची आहे. तुपाचे दिवे सकाळी लावा
लावा, संध्याकाळी लावा, पण तुळशीजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा आणि तुळशी मातेची सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा. आंघोळीनंतर एक उपाय सांगत आहे, महिलांनो जरूर करा. काय करायचं आहे, उद्या सकाळीच आंघोळ वगैरे झाली, घरदार तुमचं स्वच्छ झालं, उंबरठा पूजन झालं, तर मग काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे तुम्हाला. फक्त एक, छोटा घ्या मोठा घ्या नियम नाही, साधा लिंबू घ्यायचा आहे तुम्हाला. संपूर्ण घरात तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे. उजव्या हातात लिंबू घ्या. तुमच्या ज्या समस्या असतील, इच्छा असतील, त्या लिंबूला हातात घेऊन पूर्ण घरात फिरून घ्यायचं आहे आणि घराबाहेर जायचं आणि घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला तो लिंबू एखाद्या कोपऱ्याला ठेवा. उजवी डावी साईड बघू नका, जिथं कुणी पाय मारणार नाही तुमच्या लिंबूला अशा ठिकाणी कोपऱ्याला तो लिंबू ठेवून द्यायचा आहे. दिवसभर राहू द्यायचा आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी तो लिंबू घराबाहेर जोरात फेकून द्यायचा आहे. कुठं पडत आहे त्याचं बघू नका, फक्त जोरात फेकून द्यायचा आहे. फक्त कुणाला त्रास होणार नाही, आपल्यामुळे तो लिंबू त्यांना लागेल अशा पद्धतीने नाही. कचऱ्याचा डबा वगैरे असेल घराबाहेर, तिथं टाकून दिला तुम्ही चालेल. बघा, यामुळे काय होईल ना, तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, तुम्हाला काही अडीअडचणी असतील, कुणाचं आरोग्य नीट नसेल, तुमच्या मनातील समस्या बोलायच्या आहे. लिंबू जेव्हा तुम्ही सकाळी उंबरठ्यावर ठेवाल ना, तेव्हा तुमच्या समस्या बोलायच्या आहे आणि संध्याकाळी दिवा लागणीच्या आधी तो लिंबू घराबाहेर फेकून द्यायचा आहे. एखाद्या कोपऱ्याला फेका, आपल्यामुळे कुणालाच त्रास व्हायला नको. लगेच तुमच्या घराची काही बाधा असेल, कुठली नजर बाधा असेल, काही करणी वगैरे, कुणी काय काय करतं, कुणाचा पाय पडतो आपला, काही वेळा येता जाता कुणाची नजर बाधा लागते, कुठलीच बाधा तुम्हाला किंवा तुमच्या घरादाराला उरणार नाही. असा हा लिंबाचा उपाय उद्या जरूर करा. खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला. पुढचं वर्ष तुम्हाला सोन्यासारखं येणार आहे. उद्या संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत या 2 वस्तू जाळायचा आहे. तुम्ही जर दर्श अमावस्येला कर्पूर होम करत असाल तर एक नारळ घ्यायचा आहे. नारळावर एक 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 करून 7-8 कापूर वड्या जाळायच्या. प्रथम देवांना तो नारळ ओवाळून घ्यायचा आणि संपूर्ण घरात कापूर नारळावर जाळत जाळत तो कर्पूर होम पूर्ण घरात फिरवायचा आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कर्पूर होम करू शकता. आता लहान लेकरं आहे, नारळ वगैरे पडायची वगैरे भीती वाटते, मग अशा महिलांनी हा उपाय करू नका. मुलं मोठी झाल्यावर हा उपाय करू शकता. तर काय करायचं, साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कापूर जाळायचा आहे. ज्या भांड्यात कापूर जाळता त्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. दर अमावस्येला तांदळावर कापूर जाळायला सुरुवात करा. नावाला सुद्धा पितृदोष उरणार नाही आणि घरातली वास्तूसुद्धा प्रसन्न राहील. थोडे अख्खे तांदूळ घ्यायचे, त्यावर भीमसेन कापूर 2-3 वड्या जाळा. त्यावर 2 किंवा 5 लवंग जाळायचे आहे. तुमच्याकडं लोबान गुगल असेल तो टाका.